नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनीच्या पायाला काच टोचलेली असल्या कारणाने तिला खूप त्रास होत असतो आणि तिच्या पायातली काच आता ती बाजूला करते, परंतु त्याची खूप जखम झालेली असते आणि तिच्या पायातून सतत असं रक्तच येत असतं. आता ते दुखत असल्यामुळे ती खूप त्रासते आणि वैतागून रडायला लागते की काय होऊन बसलं हे रागिनी तुझं. खरंच आयुष्याची वाट लागून गेली तुझ्या वाट. खरंच आता जगण्यालाही काही अर्थ उरलेला नाही. काय करायचं, कशाबरोबर आता काहीच करू शकत नाही. कसं करायचं, काय करायचं, आयुष्याला काही अर्थच नाही आता. म्हणूनच ती आता ठरवते की नाही, आता संपूर्ण संपलंय माझ्या आयुष्यात, माझं असं काहीच उरलेलं नाही आहे. त्या पोरीने, त्या कार्टीने सगळं काही नष्ट करून टाकले. तिने मला चॅलेंज दिलं, त्याप्रमाणे तिने ते चॅलेंजप्रमाणे सगळं काही संपवून टाकलं. तिला आता भूमीचं वाक्य आठवतं की आत्या, मी तुम्हाला सावध करते, येत्या विजयादशमीच्या दिवशी तुम्हाला मी एक्सपोज करणार. आता त्यावर लगेचच रागिनी म्हणते की जे पोरीने बोलली ते कार्टीने चॅलेंज खरं करून दाखवलं. मी जे काही तिच्याशी नेहमी आडवळणाने बोलायचे, त्या गोष्टीला न समजता माझ्याच आडवळणात कशी जाऊन त्या मुलीने माझाच घात केला, मला सगळं संपवलं, हे सगळं माझ्या का लक्षात राहिलं नाही. ही मुलगी ही मला कायमचं संपवू शकते, हे मला कळलंच कसं नाही, असं म्हणून आता ती खूपच चिडलेली असते. काय करावं हे तिला काहीच कळत नाही आणि ती वैतागलेली असते. म्हणते की नाही रागिनी, आता स्वतःला संपवण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. काय झालं, तुझी स्वतःची हिंमतच नाही राहिली आहे का? काय करायचं आहे, हिंमत नाही राहिली रागिनी तुझ्या हात स्वतःला संपवण्याची? नाही, पण आता मी स्वतःला संपवणार नाही. आता त्या भूमी आणि आकाशचं सुख मी हिरावून घेणार आहे. आयुष्यभराचं माझं सुख हिरावलंय, तसंच आता या आयुष्यातलं त्यांचंही सुख मी कायमचं हिरावून टाकणार आहे. त्यांची लेकच त्यांच्यापासून आयुष्य तोडणार आणि दोघंजणही दुःखात आयुष्यभर रडत राहू दे. म्हणून आता रागिनी स्वतःचं तोंड लपवत मध्यरात्री आकाशच्या बंगल्यात शिरत असते. तेव्हा आता रागिनी ठरवते की भूमी, आकाश, तुम्हा दोघांना मी आता शांततेची पुढची झोप देणारच नाही. ही तुमची शांततेच्या झोपेची शेवटची रात्र. त्यानंतर अजिबातच तुमच्या बाबतीत मी हे घडू देणार नाही. त्यावेळेला मग आता रागिनी ही तिची जी ट्रिक असते दरवाजा उघडण्याची, तिने एके ठिकाणी चावी ठेवलेलीच असते. ती नेहमीप्रमाणेच ती आता चावी ही घेते आणि तिथला किल्ली दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते. तिला माहीत असतं की कोणीतरी दरवाजा आतून बंद करून ठेवला असणार आहे, कारण रात्रीची वेळ आहे. म्हणून ती आता दरवाजा एका ट्रिकने उघडते आणि मग ती जी पिन असते ती तिच्या पदराला बांधून पुन्हा ठेवते आणि नंतर मग दरवाजा उघडून ती आतमध्ये येते. आणि आतमध्ये आल्यानंतर आता ती किचनच्या इथून वरती भूमीच्या रूमकडे जायला निघालेली असताना समोरून मानसीचा आवाज येत असतो. म्हणजेच ती पाणी आणण्यासाठी फ्रीजकडे किचनमध्ये येते. तेवढ्यातच रागिनीला कळतं की बहुतेक तिथे कोणी आहे का, म्हणून रागिनी पटकन लपते आणि मानसी म्हणते की कोण होतं तिकडे. म्हणून मानसी ही पुन्हा तिकडे जाऊन बघते, परंतु तिथे कोणीही नसतं. रागिनीने स्वतःला व्यवस्थित लपवलेलं असतं. तेव्हा मग आता मानसी ही तो फ्रीजचा दरवाजा बंद करून टाकते आणि नंतर रागिनी डायनिंग टेबलजवळ लपलेली असते. ती मानसी गेल्याची चाहूल लागताच पटकन तिथून उठते आणि मग वरती आकाशकडे जाण्याच्या रूमकडे जाऊ लागते आणि तिथे ती त्या जिन्यांवरून जायला लागते. आता मानसी पूर्णपणे तिथून गेली आहे याची खात्री करतच ती तिथून जायला लागते आणि ती तिथून जात असताना आता हे सगळं होत असताना हळूच दरवाजा उघडते. आकाश आणि भूमी यांचा रूमचा दरवाजा तर हा उघडाच असतो. दरवेळेला दरवाजा बंद कोणी करत नसतं. म्हणून आता रागिनी अगदी सेफली आतमध्ये शिरते आणि आतमध्ये शिरल्यानंतर बघते हळूच तर आकाश आणि भूमी अगदी शांततेत झोपलेले असतात. आणि त्यानंतर मग आता ती बघते आणि म्हणते की चला, हे दोघंजण तरी अगदी शांततेमध्ये झोपलेले आहेत, काही झालं तरीही आता मला व्यवस्थितपणे जाता येईल, असं म्हणून ती आता आतमध्ये येते आणि आतमध्ये तिची पिल्लू झोपलेली असते. क्षितिजालाही झोप लागलेली असते आणि भूमीही आता रागिनी येत असते. तेवढ्यातच ती तिची कूस बदलते आणि कूस बदलल्यानंतर रागिनी आता तिथे समोरच असते. त्यामुळे ती घाबरते आणि म्हणते की ही बया नेमकीच आता यावेळेला उठू नये. म्हणून आता भूमी ही झोपेतल्या झोपेतच क्षितिजाच्या पाळण्याला हलवत असते. म्हणजे आपलं पिल्लू व्यवस्थित झोपावं यासाठी ती तिचा पाळणा हलवत असते. आणि नंतर मग आता तेवढ्यातच रागिनी येते आणि रागिनी आल्याबरोबर लगेचच ते पाळणा थांबवते हळूच. भूमी तर झोपेतच असते. आता पाळण्यातली जी क्षितिजा असते ती पटकन रागिनी उचलते आणि तिला घेऊन चाललेली असते. आता हे सगळं होत असताना खरं तर भूमीला खूप वाईट वाटत असतं. म्हणजे किती काही झालं तरीही रागिनी ही न बदलणारी आहे, भूमीला हे माहीतच नसतं. म्हणून त्या बिचारांनी अगदी बेसावध राहून त्यांच्या रूमचा दरवाजा चालू ठेवलेला असतो. आता क्षितिजाला ती बाहेर आणते आणि तिला तिच्या जे टॉवेल असतं छोटंसं लहान मुलांचं त्याच्या सकट ती उचलते आणि उचलून बाहेर आणते. तेवढ्यातच भूमीला पटकन जाग येते. ती क्षितिजाला बघते तर क्षितिजा पाळण्यात नसते.
आता भूमी घाबरते. आकाश उठ पटकन प्लीज. क्षितिजा बघ नाही आहे, तिच्या पाळण्यात नाही आहे ती. तेव्हा आकाश पण दचकून उठतो आणि म्हणतो की काय, कुठे गेली असेल क्षितिजा? अरे कोणी घेऊन गेलं असेल तिला? इतक्या रात्री तर आपल्या खोलीमध्ये येऊन असं कोणी तिला न सांगता घेऊन जाणार नाही. कोण असेल? आपल्या क्षितिजाला कोणी नेलं असेल? आकाश म्हणतो की बघ इथे तिथे. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही रे, अरे कुठेच नाही आहे ती. तेव्हा मग आता रागिनी क्षितिजाला घेऊन पळत असते. तेव्हा क्षितिजा आता जोरजोरात रडायला लागलेली असते. रागिनी म्हणते की अगं एक कार्टे, तुझं तोंड बंद कर, कशाला रडतेस? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, तिथे खिडकीच्या इथून आवाज येतोय, थांब आपण बघूया. म्हणून ते दोघंजणं खिडकीच्या इथे जाऊन बघतात. तर त्याच वेळेला त्यांना तिथे क्षितिजा आत्या घेऊन जाताना दिसते. मग आता रागिनीला बघतच ती आवाज देते, आत्या, आकाश ते बघ, आपली क्षितिजा आत्या घेऊन चाललेत तिला, प्लीज थांबव असं ती बोलायला लागते. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की अगं ए पोरी, तुझं तोंड बंद कर, कशाला रडतेस इतकी? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या थांब, माझ्या मुलीला घेऊन जाऊ नकोस, थांब तू. परंतु काही ती ऐकायला तयार नसते. रागिनी आता धावत धावत तिला घेऊन जाते. आकाश म्हणतो की भूमी चल लवकर चल, आपल्याला क्षितिजाला गाठलं पाहिजे. म्हणून आता आकाश आणि भूमी पटापट धावत खाली येतात आणि क्षितिजाला गेटकडे येऊन पाहतात. तर क्षितिजा तिथे नसतेच, कुठे गायब झालेली असते काहीच कळत नाही. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला काहीच कळत नाही आहे की रागिनी आत्या क्षितिजाला माझ्या कुठे घेऊन गेली असेल, काय गेली असेल, काहीच माहीत नाही आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की नाही, हे बघ क्षितिजा, माझ्या क्षितिजाला काही करून शोधायचं आहे, तिला काही झालं त्या आत्याच्या तावडीत जाऊन द्यायचं नाही. भूमी पण खूप घाबरलेली असते. ती म्हणते की आकाश प्लीज पटकन शोध तिला, पटकन शोध, नाही तर माझ्या क्षितिजाला ती बाई काहीतरी करायची. ती बाई कोणाचाही विचार न करणारी आहे, माझ्या पोरीला काहीतरी करेल ती. मग देवी योगेश्वरी काहीतरी कर, माझ्या पोरीला वाचव, असं म्हणून भूमी आता खूप घाबरलेली असते. तर आत्या इथे जोरजोरात पावलं टाकत टाकत धावत निघालेली असते. त्याच वेळेला मग आता आकाशने ही गाडी काढलेली असते. आकाश म्हणतो की थांब, मी गाडी घेऊन येतो, भूमी तू इथेच थांब. तेव्हा आकाश आता गाडी घेऊन येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी चल बस पटकन. आता आकाश हा लॉक उघडतो आणि भूमी पटकन दरवाजा बंद करून आतमध्ये बसते आणि दोघंही गाडीने आता निघालेली असतात. रागिनी रस्त्याने धावत असते पिल्लूला घेऊन. ते पिल्लू रडत असतं. ते म्हणते की अगं ए बाई, तुझं थोबाड बंद कर. तेव्हा भूमी आणि आकाश हे एका रात्रीच्या गाडीजवळ थांबतात वडापावच्या आणि तिथे विचारतात की तुम्ही या बाईला कुठे पाहिली आहे का? तर ते म्हणतात की नाही. मग भूमी आकाश पुन्हा एकदा गाडीत बसतात. भूमी म्हणते की आकाश शिट, मला का लक्षात राहिलं नाही? मी सकाळी तुम्हा सगळ्यांना सावध केलं की ती बाई काही करू शकते, पण मी स्वतः का हे सगळं विसरले की ती आपल्या क्षितिजाला काही करू शकते. आकाश म्हणतो की भूमी शांत हो, काही होणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू जरा धीर धर, शांत हो. कारण ती म्हणते की आपण मेन दरवाजा बंद केला, परंतु आपल्या खोलीचा दरवाजा आपण बंद करायला हवा होता. आकाश म्हणतो की भूमी अगं, आपल्याला थोडी माहीत होतं की ती अशी आपल्या मुलीला घेऊन पळून जाईल. एरवी आपण असं कोणाच्याच खोलीचे दरवाजे बंद करत नसतो आणि कोणी कोणाच्या खोलीत असं सहसा जात नाही, त्यामुळे आपण दरवाजा बंद नाही केला होता. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश, मला खरंच खूप भीती वाटते, ती माझ्या मुलीला काही करेल तर. ती बाई नीच आहे, ती कसलाही विचार करणार नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणत असते की हे बघ, या आकाश आणि भूमीच्या पोरीला ना मी आता कायमचं किडनॅपच करणार आहे. राहा म्हणा दोघीजणी पोरीच्या दुःखात, किती काय झालं तरी तुम्हाला तुमची पोरगी मिळणारच नाही. आयुष्यभर तुम्ही आता तसेच राहणार आहात, मला जसा त्रास दिलाय तसाच. त्यावेळेला आता रागिनी ही पुढे पुढे येत असते. तेव्हा तिला समोर एका टपरीवाल्याजवळ आकाश आणि भूमी चौकशी करताना दिसतात. तेव्हा रागिनी म्हणते की अच्छा, म्हणजे ह्या दोघांना लागली चाहूल तर झोपेतच की पोरगी जवळ नाही आहे आणि म्हणून लागले लगत चौकशीला. काही झालं तरीही यांच्या तावडीत आता मी पोरीला देणार नाहीच. तर तेवढ्यातच एक टेम्पो तिला दिसतो आणि ती विचार करते की या टेम्पोमध्ये बसून मला जाता येईल, म्हणजे कसं आहे कुठेतरी लांब तरी पळता येईल या दोघांच्यापासून. म्हणूनच आता आकाश आणि भूमी पुन्हा एकदा गाडी काढून निघतात आणि तिथून निघाल्यानंतर रागिनी एका टेम्पोमध्ये बसायला जाते. ती म्हणते की या पोरीला घेऊन मी टेम्पोमधून जाते, म्हणजे अर्धवट कुठेतरी मला जाता येईल. रागिनी टेम्पोत बसून निघून गेलेली असते. तेवढ्यातच आता एका चहावाल्याजवळ आकाशभूमी जातात आणि आत्याचा फोटो दाखवत म्हणतात की या बाईला तुम्ही कुठे पाहिलं का? एक मुलं आहे लहान तिच्याबरोबर आणि त्या बाईने अंबाडा घातलाय, साडी नेसली होती. तेव्हा मग लगेच आकाशला तो सांगतो की साहेब ते बघा, त्या दिशेने एका टेम्पोमध्ये बसून ती बाई पळून गेली आहे. तेव्हा मग आकाश आणि भूमी त्या दिशेला जायला लागतात आणि टेम्पोवाल्याचा पाठलाग करत असतात. त्यावेळेला मग टेम्पोवाला बोलतो की कोण असेल माणूस काय माहिती, असे रात्रीचे दारू पिऊन पिऊन गाड्या चालवतात आणि मग साईड मागतात. जाऊ दे, मी काही देणारच नाही आहे साईड, म्हणून टेम्पोवाला आता गाडी जोरजोरात चालवायलाच लागतो. पण आकाशही जोरजोरात हॉर्न मारत असतो की गाडी थांबवा, गाडी थांबवा, प्लीज गाडी थांबवा, असं म्हणून आता आकाश आणि भूमी दोघंजणही जोरजोरात ओरडत असल्याने टेम्पोवाल्याला काय कळत नसतं की नेमकं काय चाललंय, हे मला इतक्या जोरजोरात गाडी थांबवायला बरं का सांगतायत. मग आकाश म्हणतो की थांबव, गाडी थांबव, परंतु आता आकाशला तो टेम्पोवाला साईड देतो, कारण त्यांना काहीतरी
अर्जन्सी आहे असंच वाटू लागतं. म्हणून आता तो माणूस म्हणतो की यांचं काय झालंय नेमकं. म्हणून आता आकाश आणि भूमी हे दोघंजणी आवाज देत असतात. म्हणून तो टेम्पो बाजूला थांबवतो आणि टेम्पोवाला उतरतो आणि म्हणतो की काय झालं, तुम्ही इतक्या जोराजोरात हॉर्न देऊन का गाडी बरं साईडला थांबवली. तेव्हा मग तो म्हणतो की तुमच्या गाडीमध्ये माझी मुलगी आहे आणि माझी आत्या माझ्या मुलीला घेऊन पळून जात होती, त्यामुळे एक बाई आहे का तुमच्या टेम्पोमध्ये तर दाखवा. तेव्हा मग आता तो टेम्पोवाला त्यांच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की ती तुमची मुलगी होती. मग तो म्हणतो की हो. मग त्याच वेळेला टेम्पोवाल्याला आठवतं की काय घडलं होतं. मग टेम्पोवाल्याच्या गाडीतूनच लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असतो. म्हणूनच तो म्हणतो की माझ्या गाडीतून लहान मुलीची रडण्याचा आवाज कसा येतोय. म्हणून तो गाडीतून खाली उतरतो आणि खाली उतरून मागे जाऊन बघतो तर तिथे रागिनी असते. तो त्याचा पडदा बाजूला करतो आणि म्हणतो की ओ बाई, इथे टेम्पोमध्ये काय करताय तुम्ही, माझ्या उतरा खाली. तेव्हा ती म्हणते की दादा प्लीज प्लीज असं करू नका. अहो माझी लहान पोरे, काही माणसं ना दोघंजणं माझ्या मुलीला पळवण्याच्या मागे लागलेत, त्यामुळे माझ्या मुलीला पळवून देऊ नका, प्लीज प्लीज वाचवा मला. असं म्हणून आता ती रडत असते आणि गयावया करत असते की प्लीज माझ्या मुलीला म्हणजे मला तुम्ही मधल्या रस्त्यापर्यंत सोडा, हायवेपर्यंत, मी तिथून काहीतरी गाडी करून जाईन, परंतु प्लीज मला सोडा. तेव्हा तो म्हणतो की नाही, तुम्हाला मी असं सोडू शकणार नाही, त्यामुळे मॅडम प्लीज तुम्ही उतरा खाली, आम्ही अजिबात तुमच्याबद्दल दया वगैरे काही दाखवू शकत नाही. रागिनी म्हणते की दादा असं करू नका हो, माझी लहान पोराने मी कुठे जाणार. तेव्हा मग तो म्हणतो की ते आम्हाला काही सांगायचं नाही, तुम्ही इथे समोरच बघा पोलीस चौकी आहे, तिथे जाऊन हवं तर कंप्लेंट करा, तुम्हाला तिकडे संरक्षण मिळून जाईल, परंतु इथे नाही. का मी करू स्वतः पोलिसांना फोन. आता त्या बाईबद्दल त्या माणसाला संशयच आलेला असतो. म्हणूनच तो म्हणतो की चल खाली उतरा लवकर आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये जावा. आता पोलीस स्टेशनला फोन करू का म्हटल्यावरती रागिनी गपचूप खाली उतरते आणि मग त्याच वेळेला रागिनी उतरल्यानंतर ती एका ठिकाणी जंगलात जायला निघते. तेव्हा मग आकाश आणि भूमी हे त्या माणसाच्या ठरल्यावरून विचार करतात की मग आत्या नक्की कुठे गेली असेल. तेव्हा तो माणूस म्हणतो की ही बाई या जंगलाच्या दिशेनेच गेली. तेव्हा मग आता लगेचच रागिनी ही आपल्या पिल्लूला म्हणजे क्षितिजाला घेऊन तिथून निघालेली असते आणि धावत असते. त्यावेळेला मग आकाश आणि भूमी पण त्याच दिशेने जातात. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, या दिशेने 2 वाटा चाललेल्या आहेत, एक इकडे आणि एक तिकडे, मग तू एक काम कर, तू या दिशेने जा, मी त्या दिशेने जाते. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी काळजी घे, अगं व्यवस्थित जा. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, तू पण तुझी काळजी घे, बघ आत्या काही करू शकतात. त्यावेळेला मग आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही पिल्लूच्या मागावरती असतात आणि रागिनी ही त्या बाळाला घेऊन निघालेली असते. त्यावेळेला मग रागिनी पळत असताना आकाश म्हणतो की आत्या थांब थांब, तिथेच थांब, माझ्या मुलीला कुठेही घेऊन जाऊ नकोस तू. तरीही ती आता ऐकत नसते. रागिनीला काहीच दया येत नसते. आकाश म्हणतो की माझ्या मुलीच्या रडण्याचा आवाज येतोय, आत्या प्लीज थांब, नको नको तिला असा त्रास देऊस, तुझं वैर आहे ते आमच्याशी आहे ना, मग त्या छोट्या मुलीला कशाला मध्ये घेते. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, तिलाच मध्ये घेणार मी, कारण तुम्ही आम्हाला इतका त्रास दिला आहे, तू मला इतका त्रास दिला आहे, नको केलं आहेस तर तुझी जी मुलगी आहे ना तीच तुझ्यापासून कायमची हिरावली जाईल. आकाश म्हणतो की आत्या माझ्या बाबतीत तू काही कर, परंतु तू हे करू नकोस. आणि मग आत्या म्हणते की नाही, तू माझं सगळं माझ्यापासून हिरावून घेतलं. आकाश म्हणतो की आत्या अगं आत्तापर्यंत मी सगळं केलं तुझ्यासाठी, काय नाही केलं मला सांग ना, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे केला, तुला घरात जागा दिली, आईची जागा दिली, तिचं स्थान दिलं, तुझी पूजा केली, तुला घरात सगळीकडे ऑफिसमध्ये पोझिशन दिली आणि सगळ्या गोष्टी तुझ्या मनाने घडवून आणल्या, परंतु तू मात्र असं केलंसच ना आमच्याबरोबर, एकदाही चान्स दिला परंतु दुसऱ्यांदाही तसंच केलंस तू. तेव्हा मग सोड माझ्या क्षितिजाला, तिला त्रास देऊ नको. तेव्हा मग ती म्हणते की आकाश गपचूप बसायचं, अजिबात काही करायचं नाही, तू मला पोलीस कैदेत ठेवलेस, आता काही झालं तरी पोलीस मला सोडणार नाहीत, पोलीस माझ्या मागावर आहेत आणि मी तुमच्या मुलीला आता सोडणार नाही आहे. आकाश म्हणतो की आत्या प्लीज असं करू नकोस, आत्या माझ्या मुलीला नको मारूस, प्लीज नको मारूस. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, जर जास्त बोललास ना तर तुझ्या लेकीला या ड्रममध्ये टाकून देईन, बघितलं. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ आत्या, मी तुझ्या पुढे हात जोडतो, प्लीज असं काही करू नकोस, अगं ते आमची जीवाचा तुकडा आहे, आमची लेक येते, प्लीज असं करू नकोस, तुला हवं तर देईन मी, हवं तर सगळं करेन, तू जसं म्हणशील तसं करेन, परंतु आत्या अजिबात नाही, अजिबात नको असं करूस, प्लीज आत्या. असं म्हणून आता तो तिला विनवण्या करत असतो, परंतु रागिनी काही ऐकायला तयारच नसते. रागिनी म्हणते की नाही, काही झालं ना तरी या मुलीला त्रास झाल्याशिवाय तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला त्रास दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आलं का लक्षात. तू आणि भूमी त्या कार्टीनेही माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे, दोघांनी माझ्या आयुष्याची पार वाट लावून टाकली, त्यामुळे आता आम्ही तुला सोडणार नाही. तेवढ्यातच तिथे भूमी येत असते आणि भूमीला आवाज येतो क्षितिजाच्या रडण्याचा, म्हणून ती त्या दिशेने जायला लागते. त्यावेळेला तिला त्या दिशेमध्ये पटकन जाऊन दिसतं की कशाप्रकारे रागिनी ही क्षितिजाला हैवानासारखी घेऊन आहे आणि ती तिला मारण्याची आकाशजवळ धमकी देते. आकाश म्हणतो की आत्या प्लीज असं नको करूस, माझ्या लेकीला सोड, तिला त्रास होतो आत्या, बघ ना ती केवढी रडते, किंचाळते, घाबरते ती, प्लीज सोड तिला.
परंतु काही तो ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही, काही झालं ना तरीही मी असं सोडणार नाही आहे. रागिनी आत्या, तुमचा पर्दाफाश झाल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, असं भूमीने आता तिथून ठरवलेलं असतं. आणि ती पण आता खूपच जास्त घाबरलेली असते. काही करून माझ्या लेकीला वाचवायचंच आहे, या हैवानबाईच्या तावडीतून या राक्षसिनीला मी सोडणार नाही आहे, असं भूमीने मनातूनच ठरवलेलं असतं. आकाश समोरून बघत असतो की भूमी काहीतरी करते, म्हणूनच तो आत्याला बोलण्यामध्ये पूर्ण गुंतवून ठेवतो की आत्या, सोड सोड माझ्या लेकीला, प्लीज तिला काही करू नकोस. परंतु भूमी आता ठरवते, ती आता एका ठिकाणी दोरी असते, ती दोरी घेऊन काहीतरी बांधण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच दोरीने तिला आत्याला खिचायचं असतं, जेणेकरून दोरीने ती खाली पडेल आणि आकाश पटकन आपल्या पिल्लूला झेलून घेईल. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी खूप थकलेली असते आणि तरीही रागिनीने बाळाला सोडलेलं नसतं. त्याच वेळेला मग आता रागिनीच्या गळ्यामध्ये दोरी बांधते आणि भूमी म्हणते की सोडा सोडा माझ्या मुलीला सोडा. तरीही रागिनी काही ऐकायला तयार नसते आणि पिल्लूला तिकडे बाजूलाच ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेला मग भूमी म्हणते की आत्या, बाजूला व्हा, माझ्या मुलीचा हात सोडा, माझ्या मुलीकडे जाऊ नका. परंतु तरीही रागिनी ऐकायला तयार नसते. त्यावेळेला मग आता रागिनी ही पिल्लूला हाताशी घ्यायला जाणारच असते. तरीही आता भूमी आणि आकाश यांनी दोघांनी तिच्या गळ्यातली दोरी धरलेली असते. आकाश म्हणतो की आत्या थांब, नको नको माझ्या मुलीला काही करू. परंतु तरीही रागिनी थांबायला तयारच नसते. त्यावेळेला मग ते दोघंही अगदी जोरासरशी ती दोरी पकडतात, ज्यामुळे आता रागिनीच्या गळ्याला गळफास लागतो आणि ती तिथल्या तिथे खाली कोसळते. आता आकाश बघतो आणि म्हणतो की आत्या, काय झालं तुला आत्या, असं म्हणून तो घाबरू लागतो. आणि मग भूमी ही पिल्लूला घेते आणि आकाश म्हणतो की भूमी बघ ना काय झालं, आत्या श्वास घेणं बंद केलं आहे, बहुतेक आत्याच्या गळ्याला गळफास लागला आहे, ती मेली आहे बहुतेक, तिचा श्वासच गेला आहे. आता इथे रागिनीला आकाश आणि भूमी या दोघांनी खरं तर मारलेलं असतं आणि आत्या उठा असा भूमी आवाज देत असते. परंतु रागिनी उठत नसते, कारण तिचा कायमचा आता बंदोबस्त झालेला असतो. रागिनी ही मेलेली असते. खरं तर आकाश आणि भूमी यांच्या हातूनच रागिनीला तिच्या कामांची कृत्य मिळालेली असतात. आता आकाशला हे सगळं झाल्यामुळे भयंकर असा धक्का बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय होणार आहे, आकाश आणि भूमी यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार आहे, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.